जेव्हा मी सकाळी उठायचो तेव्हा माझी बायको तिचे कपडे बदलत असायची। मी बायकोला विचारले, तू कपडे का बदलतेस? तर ती म्हणायची, तुमचा गैरसमज होतो, मी रात्री जे कपडे घालते तेच असतात। हे रोजच होऊ लागलं, पण बायको मान्य करत नव्हती आणि रात्री मला कधी झोप लागायची ते पण कळायचं नाही। एके दिवशी मी रूम मध्ये कॅमेरा बसवला। जेव्हा मी कॅमेरात व्हिडिओ पाहिला तेव्हा मला धक्काच बसला, कारण माझी पत्नी, माझं नाव दिनेश आहे, माझे एक छोटेसे दुकान होते। मी लोकांचे टीव्ही वगैरे ठीक करायचो। मी 28 वर्षांचा होतो, पण आतापर्यंत माझे लग्न झाले नव्हते आणि आता मला लग्न करायचे होते। मला आईवडील नव्हते, म्हणूनच लग्न करायला कोणीच नव्हतं। आता मी स्वतःच कोणाच्या घरी जाऊन सांगू पण शकत नव्हतो की मी मुलगा आहे आणि तुमच्या मुलीला भेटायला आलो आहे। माझे खूप चांगले मामा होते, त्यांनी माझ्यासाठी एक मुलगी शोधून ठेवली होती आणि तिच्याबद्दल सांगताना ते तिची खूप स्तुती करत होते की ती सुंदर आहे, शिकलेली आहे, ती एकुलती एक मुलगी आहे आणि ती तुझ्याच वयाची आहे। मी म्हणालो, जर ती इतकी चांगली मुलगी आहे तर तिचे वय 28 वर्ष आहे, तिचे अजून लग्न का नाही झाले अजून? तर मामा म्हणाले की खरं तर तिला कोणी पसंतच येत नाही आणि तिच्या आईवडिलांनी सांगितले की जोपर्यंत तिला कोणी आवडत नाही तोपर्यंत आम्ही तिचं लग्न करणार नाही। तुझे फोटो बघून तिला तू खूप आवडलास, चांगली माणसे आहेत, त्यांचेही फारसे नातेवाईक नाहीत, लग्न सोहळा होणारच, हुंडा द्यायला कोणी नाही आणि आपल्या बाजूनेही मागणी नाही, त्यामुळे लवकरच लग्न होऊन जाईल। तुझी बायको तुझ्याकडे येऊन जाईल ना, एंगेजमेंटचा कोणताच टेन्शन किंवा निरोप घेण्याचा पण कोणताच विषय नाही, फक्त लग्न करून तिला सोबत घेऊन यायचे आहे। तिची केस मला सेट झालेली दिसत होती। मी मामाला सांगितले की ठीक आहे, पण मला तर मुलगी दाखवा। मामा म्हणाले, त्यांनी मुलीचा फोटो दिला नाही, ते म्हणाले की आम्ही आमच्या मुलीचा फोटो कोणाला देत नाही आणि कोणाला दाखवत पण नाही। तुम्ही पाहिलंय, तुमच्या बाच्याशी लग्न करायचं असेल तर ठीक आहे, आम्ही आमची मुलगी अशा पोरांना दाखवत नाही, मोठी माणसं पाहायला येतात, ही वेगळी गोष्ट आहे। मी माझ्या मामाला म्हणालो, मुलगी ठीक आहे ना? तो म्हणाला, एकदम ठीक आहे, काळजी करू नकोस, तू विश्वास ठेव माझ्यावर। इतकी सुंदर मुलगी मी आजपर्यंत पाहिली नाही। मग मी मामावर विश्वास ठेवून लग्नाला तयार झालो। माझ्या होणाऱ्या पत्नीचे नाव प्रीती होते, ती खूप सुंदर होती। मामा अगदी बरोबर बोलला होता, ती माझ्याच वयाची होती, पण ती 28 वर्षांची दिसत नव्हती, ती 19-20 वर्षांची दिसत होती। जर एखाद्याला सांगितले की तिचे वय 20 आहे तर कोणी पण लगेच मान्य करेल। कदाचित तिने स्वतःची खूप काळजी घेतली असावी। लग्नाला 2-4 दिवस उलटून गेले, पण एक दिवसानंतर मी पाहिले की माझ्या पत्नीने रात्री दुसरे कपडे घातले होते आणि सकाळी दुसरे कपडे दिसले, पण मला आठवत नव्हते की तिने कोणत्या वेळी कपडे बदलले आणि का। मी म्हणालो, रात्रीचे कपडे का बदलतेस? त्यावेळी ती म्हणू लागली, रात्रीचे कपडे कोणते, दिवसाचे कपडे कोणते? हे तेच आहेत जे रात्री घातले होते। पण मला चांगले आठवते की तिने रात्री लाल कपडे घातले होते आणि आता ती निळ्या कपड्यात होती। मला वाटले की कदाचित माझ्याकडून काही चूक झाली असावी, पण सुरुवातीला नवऱ्याची बायको वरून नजरच हटत नाही, तिच्या छोट्या छोट्या गोष्टीही तो टिपत असतो। माझी बायको चांगली होती, घर चांगल्या पद्धतीने सांभाळत होती, माझ्यासोबत पण चांगली राहायची, सर्व काही अगदी सुरळीत चाललेले होते। एके दिवशी मी तिला म्हणालो, हे बघ, मी तुझ्यासाठी फळ आणले आहे, बस आणि फळ खा। ती म्हणाली की मी धुवून घेऊन येते। ती आली, माझ्याजवळ बसली आणि मी एक छान मूवी लावली। ती फळाची साल काढून माझ्याकडे ठेवत होती आणि मी मूवी बघत होतो आणि एका हाताने फळ खात होतो। पण थोड्या वेळाने मी तिच्याकडे एक नजर टाकली तर मला आश्चर्य झालं, माझ्याकडे ते साल ठेवत होती आणि डस्टबिन मध्ये फळ फेकत होती। तिचा चेहराही टीव्हीकडेच होता। मी म्हणालो, काय करतेस? ती म्हणू लागली की अरे मी हे केव्हापासून करत आहे हे मला माहीतच नाही, फळ तुमच्याकडे ठेवायचे तर मी ते कचऱ्यात फेकत आहे आणि साल कचऱ्यात फेकायची तर ते तुमच्याजवळ ठेवत आहे। हे बोलून ती हसू लागली आणि मी पण हसलो, कारण कधी कधी असं होत असते, माणसाचे मन भटकते। पण त्यानंतर तिने मला सॉरी, मला माफ करा असे म्हटले। मी म्हणालो, जाऊ दे, होत असते। कधी कधी आम्ही रात्री बसून चित्रपट बघायचो, आमचे दिवस छान जात होते। पण पुढच्या रात्री काय झाले काय माहित, मला खूप गाढ झोप लागली होती आणि सकाळी उठल्यावर मला माझी बायको पुन्हा कपडे बदलताना दिसली। मी बायकोला म्हणालो की तू इतके कपडे का बदलतेस? तुझे कपडे रात्री वेगळे असतात पण दिवसा वेगळे असतात आणि तुझे कपडे घाण पण होत नाहीत। ती म्हणाली, हे रात्रीचेच कपडे आहेत, तुम्हाला काय माहित, का संशय येत राहतो? मी रात्री हेच कपडे घालत होते, पण मला चांगलं आठवतंय की तिने रात्री दुसरेच कपडे घातले होते, पण तिने कपडे कधी बदलले, ते का बदलले ते मला आठवत नाही। मी किती वाजता झोपलो, त्याशी रात्री काय बोललो आणि मला हे आठवत नव्हते की मी माझ्या खोलीत किती वाजता आलो आणि केव्हा अंथरुणावर पडलो। पुढे असेच दिवस जाऊ लागले। माझी बायको मला जेवण वाढत होती, म्हणून मी तिच्या हाताकडे लक्षपूर्वक पाहिलं तर तिच्या हातावर मोठी जखम होती। मी म्हणालो, हे काय झालं?
तू का नाही सांगितलं मला एवढं मोठं तुला लागल्यावर? ते जखम पाहून वाटत होतं की 2 दिवस जुने आहे. तिने सांगितले की चाकू लागला होता. मी पटकन औषध लावले आणि मलमपट्टी केली. 2 दिवस जुनी जखम एवढी खोल होती तर ज्या दिवशी तिला लागलं असेल त्या दिवशी तिला किती वेदना झाल्या असतील. ती मला सांगू शकली नसती की मला खूप लागलं आहे. मी तिला डॉक्टरांकडे घेऊन गेलो असतो. आणि मला आश्चर्य तर या गोष्टीचं वाटलं, जेव्हा एखादी व्यक्ती भाजी कापते तेव्हा चाकू तिच्या बोटाला लागतो, पण हिला हाताच्या वरच्या बाजूला लागला होता, तो पण खूप खोल. मी तिला मलमपट्टी केली आणि संध्याकाळी डॉक्टरांकडे घेऊन गेलो. डॉक्टरांनी सांगितलं की हे जखम लवकर बरी होणार नाही, अँटीबायोटिक्स घ्यावे लागतील आणि 1 आठवडा मलमपट्टी देखील करावी लागेल. परत आल्यावर मी माझ्या बायकोला समजावलं की तू मला अनोळखी समजतेस का? मला सांगता नाही आलं का तुला? ती म्हणाली, मला वाटलं तुम्हाला राग येईल. मी म्हणालो, मी वेडा आहे काय? तुला दुखापत झाली आहे आणि मला राग येईल? ती म्हणाली की माझे कुटुंब असेच करायचे. म्हणजे जेव्हा मला दुखापत व्हायची तेव्हा त्यांना खूप राग यायचा. ते म्हणायचे की तुला पाहून काम करता येत नाही का? तुझे लक्ष कुठे राहते? तुझ्या हातात छिद्रे आहेत का? यावर मी हसलो आणि म्हणालो की आई वडील असेच असतात, मुलांना टोमणे मारतात, पण प्रत्यक्षात ते खूप प्रेम करतात. पण तुला काही अडचण असल्यास मला कळवत जा. माझ्या बायकोचे असे कोणतेही कृत्य नव्हते ज्यामुळे मला तिचा राग येईल किंवा मी तिला विनाकारण काही बोलेल. मी आयुष्यभर एकटा राहिलो. आता माझे नाते जुळले आहे. जी व्यक्ती माझ्या घरात राहते, माझे काम करते, माझ्यासोबत चांगली वागते, मग मी त्याशी वाईट का वागू? पण रात्री एवढी गाढ झोप लागायची की मला जे करायचे तेही करता येत नव्हते. काही वेळ आपल्या बायकोसोबत बसून बोलायचं. आपली बायको किती सुंदर आहे हे पाहून तो क्षण एक चांगला माणूस घालवतो. पण रात्र झाले की मी खोलीत यायचो आणि खूप गाढ झोपी जायचो. सकाळी माझे जेव्हा डोळे उघडत तेव्हा रात्री काय घडले ते मला आठवतच नव्हतं. जेवण होईपर्यंतच्या गोष्टी आठवायच्या, त्यानंतरच्या मी सगळं विसरून जायचो. मला अचानक जास्त झोप का येत होती? मी स्वतःशी काय केले? मी असे काहीही खाल्ले नव्हते की त्यामुळे मी खूप सुस्त झालो होतो. मला वाटले की डॉक्टरांकडे जावं, पण माझं काम दुकानदारीचं होतं, त्यामुळे मी दुकान सोडू शकत नव्हतो. मग मी विचार केला की बायकोला सोबत घेऊन बुधवारी जाईल, डॉक्टरांनाही भेटेन आणि थोडं फिरणं पण होईल. हे मी माझ्या बायकोला सांगितले. मग आम्ही दोघे बाजारात गेलो, पण तिने मला कधी कपड्याच्या दुकानात जाऊ द्या असे बोलून गोंधळ घातला. मग ती म्हणे, चला चित्रपट पाहूया. मग म्हणे, मला काहीतरी खायचे आहे. दरम्यान डॉक्टरांची वेळ निघून गेली. मी म्हणालो, काही हरकत नाही, पुढच्या आठवड्यात जाऊ. तसं पण मला इतका मोठा प्रॉब्लेम नाही, बस जरा सुस्ती येते. पण एक गोष्ट विचित्र होती की माझ्या पत्नीला माझ्या तब्येतीची विशेष काळजी नव्हती. ती म्हणाली, सुट्टीचा दिवस आहे, आठवडाभर काम करता, आजचा दिवस तुम्ही फक्त माझ्यासोबत घालवायचा आहे. तिने तिच्या सर्व इच्छा पूर्ण केल्या. भरपूर पैसाही खर्च झाला. मी तिला म्हटलं, माणूस पैसे कशासाठी कमवतो? बायको मुलासाठीच. पण आत्ता मूल होण्याचे काहीच कारण दिसत नव्हते. 2 महिने होत आले होते, पण बायकोने अजून काही चांगली बातमी ऐकवली नाही. बस एक लहान गोंडस बाळ पटकन आलं असतं तर माझा संसार पूर्ण झाला असता, पण तसे झाले नाही. असे दिवस जात होते. बायकोला कपडे बदलायची खूप सवय होती, पण एक गोष्ट खूप आश्चर्यकारक होती की ती जेव्हाही बाजारात जायची तेव्हा खूप कपडे विकत घ्यायची. एक वेळ जे कपडे घातले ते पुन्हा घालत नव्हते. तिने घरून पण भरपूर कपडे आणले होते. मी पण त्याच्यासाठी खूप कपडे घेतले होते. मला जे आवडायचे ते मी घ्यायचं. विचार केला की इतर कोणी खर्च करणार नाही, निदान बायकोच्या वस्तू तरी चांगल्या पद्धतीने घ्यावा, म्हणजे ती आनंदी होईल. पण तरीही तिच्यासाठी कपडे कमीच पडत होते. मी तिला महिन्याच्या खर्चाचे पैसे द्यायचो, त्याचे पण ती फक्त आणि फक्त कपडेच घ्यायची. एके दिवशी ती म्हणू लागली की रेशनचे पैसे कमी पडले तर काही उधार घेतलं, तुम्ही पैसे जाऊन द्या. मी म्हणालो की तुला गरजेपेक्षा जास्त पैसे दिले होते, मग ते कमी कसे पडले? ती म्हणाली, मागे दुकानात सेल सुरू होता तर मी तिथून 4 सूट आणले. तसं तर माझ्या बायकोत काहीच कमी नव्हतं, पण बायकोची ही सवय आता समोर येत होती की ती खूप पैसा खर्च करायची. एके दिवशी मी माझ्या बायकोला काळ्या रंगाच्या सूटमध्ये पाहिलं. ती खूप क्यूट दिसत होती. काही दिवसांनी एका मित्राच्या घरी जेवायला जायचं होतं. मी तिला संध्याकाळी तयार होण्यास सांगितलं. दर 2 तास आधी तिचा फोन आला की मी कोणते कपडे घालू, माझ्याकडे कपडेच नाहीत. मी म्हणालो, काय प्रॉब्लेम आहे या बायकांचा? कपाट पूर्ण भरला आहे. तरीही ती म्हणते की माझ्याकडे कपडे नाहीत. तर मी म्हणालो की तो ब्लॅक फ्रॉक घाल, तू खूप क्यूट दिसत होतीस त्यात. ती म्हणाली की तो माझ्याजवळ नाही, कुठे गेला काय माहीत. मी म्हणालो, कुठे काय, घरीच असणार, बघ बरोबर. ती म्हणाली, नाही आहे, तो नाही दिसत, तुम्ही मला नवीन सूट घेऊन द्या. पण यावेळी मी तिला सूट देऊ शकत नव्हतो, कारण महिन्याचा शेवट चालू होता.
मला 3 ते 4 हजारांचा एक चांगला सूट घ्यावा लागला असता. मी म्हणालो तिचा सूट तिथेच पडलेला असावा, तिला तो दिसत नसणार. मी घरी आलो आणि म्हणालो मी शोधतो. पण जेव्हा मी तिचे कपाट उघडले तेव्हा मला आश्चर्य वाटले. आत 2-3 कपड्यांशिवाय कपडेच नव्हते. ती खूप कपडे खरेदी करायची आणि मी पण आणायचो. त्याच्या कपाटात सोया ठेवायलाही जागा उरत नव्हती. पण तसं काही नव्हतं. मी म्हटलं हे काय, कपडे कुठे आहेत तुझे? तर ती म्हणू लागली की सगळे कपडे घाण आहेत, मी अजिबात धुतले नाहीत. मी म्हणालो ठीक आहे, आता 1 तास आहे, काळा सूट धु आणि ड्रायर मशीनमध्ये कोरडं कर, मी इस्त्री करेल. तर ती म्हणाली माझ्याकडे काळा सूट नाही आहे, तो कपाटमध्ये नाही आणि तुम्हाला मिळणार पण नाही. मी म्हणालो का, कोणाला दिला आहेस का? तर म्हणू लागली गावातील एक मैत्रीण घेऊन गेली होती, म्हणत होती खूपच छान आहे आणि तिने तो परत केलाच नाही. मी म्हणालो त्याला घेऊन ये. ती म्हणाली ते घरीच नाही. आता मला माझ्या बायकोचा राग आला. मी म्हणालो तुला कपडे धुता येत नाहीत का? आणि तू तुझ्या वस्तू इतरांना का देतेस? अजून मला पुन्हा तुझ्यासाठी सूट घ्यावं लागेल. मी घाईगडबडीत बाजारात गेलो आणि तिच्यासाठी एक छान सूट घेतला. माझा किस्सा रिकामा झाला. मला खूप राग येत होता, पण मला कार्यक्रमामध्ये जायचं होतं, त्यामुळे मूड खराब करायचा नव्हता. बायकोला तयार व्हायला सांगितलं आणि आम्ही कार्यक्रमाला गेलो. पण कार्यक्रमात गेल्यावर जे झालं ते पाहून मला आश्चर्य वाटलं. माझी बायको खूप सुंदर दिसत होती. सर्वजण तिच्याबद्दल चांगले बोलत होते. मी तिला माझ्या मित्रांच्या बायकांकडे सोडून माझ्या मित्रांकडे गेलो. ती बायांशी बोलताना दुरून पाहिल्यावर चांगल्या गोष्टी करत आहेत असे वाटत होते. तेव्हा खूप छान वातावरण होतं. कार्यक्रमात जेवण पण होतं. पण थोड्या वेळाने एका बाईच्या रडण्याचा आवाज आला. तिथे पाहिल्यावर मला धक्काच बसला. माझ्या बायकोने माझ्या मित्राच्या बायकोच्या डोक्यावर काचेची बाटली मारली होती. तिला खूप दुखापत झाली होती. माझा मित्र त्याच्या बायकोकडे सरकला. सगळे माझ्या बायकोकडे आश्चर्याने बघत होते. माझी बायको पळत जाऊन गाडीत बसली. मी माझ्या मित्राच्या बायकोला मदत करण्याचा प्रयत्न केला, पण माझा मित्र म्हणाला निघून जा इथून, तुझ्या बायकोला कधी आणू नकोस. सगळे माझ्याकडे विचित्र नजरेने बघत होते. मी गाडीत आलो. मी म्हणालो तू असं का केलंस? पण माझी बायको देखील बेशुद्ध पडून होती. मलाही आश्चर्य वाटले. तिला दवाखान्यात नेले. डॉक्टर म्हणाले तुमची बायको भीतीमुळे बेशुद्ध झाली. मी आश्चर्यचकित झालो. तिला घरी आणले आणि विचारले तू असे का केलेस? ती म्हणाली त्या माझा अपमान करत होत्या, त्यावर मला राग आला. मी म्हणालो तुला राग आला तर लोकांशी असं वागत असतात का? असं वागायला नको होतं. यामुळे माझी किती बदनामी होईल माहीत आहे का तुला? माझा खूप अपमान होईल. माझी पत्नी रडत माझी माफी मागू लागली. त्यानंतर अचानक तिची तब्येत खराब होऊ लागली. हे सगळं ठीक नव्हतं. माझ्या पत्नीची कृती अजिबात योग्य नव्हती. ती काय करते हे मला शोधायचं होतं. तिने बरेच सूट खरेदी केले, परंतु तिचे सूट घरात नव्हते. तिच्या शरीरावर नेहमीच जखमा असतात आणि ही वेड्यासारखी कामे सामान्य व्यक्ती करू शकत नाहीत. शेवटी मी माझ्या खोलीत CCTV कॅमेरा बसवला आणि रात्री शांत झोपलो. सकाळी जेव्हा त्या कॅमेऱ्याचे रेकॉर्डिंग माझ्याकडे आले, मी ते रेकॉर्डिंग पाहिले तेव्हा मला आश्चर्य वाटले की माझी पत्नी अर्ध्या तासानंतर माझ्यासोबत झोपण्याचे नाटक करून उठली. मग तिने मला तपासले. ती मला हलवत होती, जणू ती मला उठवत होती. तरीही मला जाग येत नव्हती. याचा अर्थ मला झोप लागली नव्हती. मी बेशुद्ध पडलो होतो. ती मला बेहोश करायची. कदाचित ती जेवणात काहीतरी मिसळत असे, कारण ती येण्यापूर्वी असे काही होत नव्हतं. त्यानंतर तिने घातलेले कपडे बदलले आणि ते कात्रीने कापायला सुरुवात केली. ते कापून त्यांची इतकी वाईट अवस्था झाली होती की त्यांना दुरुस्त करूनही कोणीही त्यांना घालू शकत नव्हतं. मग ते कपडे पिशवीत ठेवले. तिने कपाटाचा एक भाग उघडला. व्हिडिओमध्ये दिसत होतं की कपाटाच्या एका भागात अशा किती साऱ्या कपड्याच्या पिशव्या होत्या. म्हणजे तिने तिचे सर्व सूट अशा प्रकारे फाडून टाकली आणि पिशवीत भरून कपाटात फेकून दिले होते. माझी पत्नी विचित्रपणे वागत होती. कधी ती इकडे तिकडे जायची, कधी आरशात स्वतःला बघायची, कधी स्वतःकडे बघायची, हसायची आणि मग झोपी जायची. हे दृश्य पाहून माझा आत्मा थरथरू लागला. मी खूप अस्वस्थ झालो होतो. पण मला समजले की माझी बायको सामान्य नाही, म्हणूनच तिचे आतापर्यंत लग्न झालं नव्हतं. तिच्या अंगावर मला ज्या जखमा दिसल्या ती स्वतःला लावायची. तिचे कपडे कात्रीने कापायची, नंतर त्यांना पिशवीत ठेवायची. मला वाटतं काही मानसिक आजार आहे, म्हणून मी सकाळीच थेट तिच्या कुटुंबियांकडे गेलो. त्यांना हा व्हिडिओ दाखवला, सगळं सांगितले. ते म्हणाले आमच्या मुलीला मानसिक आजार आहे, त्यामुळेच तिचे लग्न गेले नव्हते. तुम्ही एकटेच होते, तुमच्याकडे कोणी नव्हते, म्हणूनच आम्ही तुमच्या संबंधाला हो म्हटलं आणि तुमच्यासोबत तिला पाठवलं. नाहीतर सासू सासऱ्यांची गोष्ट असती तर हे सगळं पहिल्या दिवशी कळलं असतं. पण तुम्ही एकटे होते म्हणून तुम्हाला कळलं नाही. मला तर धक्काच बसला. मी म्हणालो तुम्ही माझे आयुष्य उद्ध्वस्त केले, आता मी काय करू? ते म्हणाली आम्ही त्याच्यावर खूप उपचार केले, पण ती बरी होत नव्हती.
डॉक्टर तिला पागलखान्यात पाठवायला सांगत होते. मी म्हणालो तेच करायला हवे होते. माझे आयुष्य वाया गेले नसते. मला बेशुद्ध करणारी हे कसली बाई उद्या मला विषही देऊ शकते. मी माझ्या बायकोला तिच्या कुटुंबियाजवळ सोडले आणि म्हणालो, उपचार करा, बरे होईल तर पुन्हा माझ्याजवळ घेऊन येईल, नाहीतर मला तिला सोडावे लागेल. ते लोक लाचार होते आणि त्यांनी मलाही लाचार केले. त्यांना पर्याय नव्हता, मलाही पर्याय नव्हता. आता ते तिच्याच घरी आहे. तिच्या घरचे तिच्यावर उपचार करत आहेत असे सांगतात, पण त्याचा काही परिणाम होत आहे की नाही हे मला माहीत नाही. माझ्याशी खोटे बोलले गेले. माझ्या बायकोबद्दलचे सत्य मला सांगितले गेले नाही. त्याने मला सांगितले असते तर आज हे सर्व घडलेच नसते. पण असं मला करायचं नाही. मला तिच्यासोबत राहायचे आहे. मी म्हणालो, तुम्ही तिचा इलाज करून घ्या, उपचाराचे सर्व पैसे मी देईन. मला माहीत नव्हते की काय होईल, ती बरी होईल की नाही, परंतु या क्षणी मी फक्त प्रार्थना करतो की ती बरी झाली पाहिजे, कारण ती माझी बायको आहे आणि मला तिच्यासोबत राहायचे आहे. ही आहे माझ्या आयुष्याची कहाणी. कधी कधी माणसाच्या बाबतीतही असेही घडते, पण परिस्थिती सहन करावी लागते आणि नात्याला संपवून प्रकरण संपवता येत नाही. तर मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला आजची कथा कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक करा. आणि तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन येण्यासाठी बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका. धन्यवाद.